ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 18. मोक्ष संन्यास योग. ध्यान योगाने ब्रह्मप्राप्ती भाग 10. ओव्या आहेत 1091 ते 1101. आत्मबोध. ज्ञानदेव मंदाधिकारी कोणत्या क्रमाने ब्रह्मप्राप्ती करून घेतो त्याचे वर्णन करत आहेत. 54व्या श्लोकाचा पूर्वार्ध. श्लोक 54. ब्रह्मभूत प्रसन्नात्मा न शोचती न कांक्षती. ब्रह्मभाव योग्यता प्राप्त झालेला तो पुरुष आत्मबोध प्रशस्ती पदावर आरूढ होतो. त्यावेळी तो शोक करत नाही व इच्छाही करत नाही. ते ब्रह्मभाव योग्यता पुरुषो तो मग पंडुसुता. आत्मबोध प्रसन्नता पदी बैसे. अर्जुना, मग तो ब्रह्म होण्याच्या योग्यतेस पावलेला पुरुष आत्मज्ञानामुळे येणाऱ्या प्रसन्नतेच्या पदावर बसतो. जेणे निपजे रससोय तो तापू ही जै जाय. तै ते का होय प्रसन्न जैसी. ज्या उष्णतेच्या योगाने स्वयंपाक होतो ती उष्णता देखील जेव्हा जाते तेव्हा तो स्वयंपाक जसा मनास आल्हादकारक असतो. नाना भरतीय लगबगा शरद काळी सांडीजे गंगा. का गीत राहता उपांगा वोहटू पडे. अथवा शरद ऋतूत भरतीची लगबग गंगेला सोडते. अथवा गाणे थांबले असता मृदुंग तंबोरा वगैरे गाण्याची उपसाधने मागाहून बंद पडत जातात. तैसा आत्मबोधी उद्यमू करिता होय जो श्रमू. तोही जेथ समू होऊन जाय. त्याप्रमाणे आत्मबोधाच्या प्राप्तीकरता वैराग्यादी साधनांची खटपट करीत असताना जे श्रम होतात ते श्रम सुद्धा जेथे शांत होऊन जातात. आत्मबोध प्रशस्ती हे तिये दशेची ख्याती. ते भोगी तसे महामती योग्यू तोगा. आत्मबोध प्रसन्नता या नावाने त्या अवस्थेची प्रसिद्धी आहे. हे अतिबुद्धिमान अर्जुना, तो योग्य पुरुष ती अवस्था भोगतो. तेव्हा आत्मत्वे शोचावे काही पावावया कामावे. हे सरले समभावे भरिते तया. त्यावेळी अमुक एक वस्तू माझी आहे म्हणून तिच्याकरता शोक करावा अथवा काही प्राप्त होण्याकरता इच्छा करावी हे त्या पुरुषाला ऐक्यभावाच्या भरतीमुळे संपले. उदया येता गभस्ती नाना नक्षत्र व्यक्ती. हारवी जती दीप्ती अंगिका जेवी. सूर्योदय झाल्याबरोबर स्पष्टपणे चमकणाऱ्या अनेक नक्षत्रांना त्यांच्या अंगच्या तेजासह जसा सूर्य लोपून टाकतो. तेवी उठती या आत्मप्रभा. हे भूतभेद व्यवस्था. मोडीत मोडीत पार्था वास पाहेतू. त्याप्रमाणे आत्मानुभवाचा उदय होता क्षणीच ही प्राणी मात्रांच्या भेदाची रचना करीत करीत तो जिकडे तिकडे आपल्या स्वरूपाला पाहत असतो. पाटीये वरील अक्षरे जैसी पुसती येती करे. तैसी हारपती भेदांतरे तयाची ये दृष्टी. पाटीवरील अक्षरे जशी हाताने पुसता येतात त्याप्रमाणे त्याच्या दृष्टीने म्हणजे दृष्टीपुढील अनेक भेद नाहीसे होतात. तैसेनी अन्यथा ज्ञाने जिये घेपती जागर स्वप्ने. तिये दोन्ही केली लीने अव्यक्ता माझी. त्याप्रमाणे अन्यथा ज्ञानाकडून ज्या जागृती व स्वप्न ह्या अवस्था दाखवल्या जातात त्या दोन्ही अवस्था अव्यक्तामध्ये लीन होतात. मग तेही अव्यक्त बोध वाढता झिजत. पुरला बोधी समस्त बुडोनी जाय. मग तेही अज्ञान जसा जसा बोध वाढत जाईल तस तसे नाहीसे होते व पूर्ण बोधात ते अज्ञान संपूर्ण नाहीसे होते. भगवंत श्लोकात सांगतात की ब्रह्मरूप झालेला पुरुष अंतःकरणात अतिशय आनंदित होतो. तो कशाचे दुःख करत नाही अथवा कशाची इच्छा करत नाही. श्लोकात ब्रह्मभूतः असे पद आलेले आहे. ब्रह्माशी ऐक्य पावलेला असा त्याचा अर्थ होतो. पण ज्ञानदेव तसा अर्थ घेत नाहीत. ब्रह्मभावाची योग्यता, त्यातून आत्मबोध, आत्मबोधाने प्रसन्नता अशा त्यांनी पायऱ्या सांगितलेल्या आहेत. ब्रह्मरूपतेची योग्यता प्राप्त झाल्यामुळे त्याला आत्मबोध होतो व त्या योगे तो प्रसन्नता प्राप्त करून घेतो. ही प्रसन्नता कशी ते स्पष्ट करण्यासाठी ज्ञानदेव दृष्टांत देतात. अग्नीच्या उष्णतेमुळे स्वयंपाक होतो, पण एवढं कढत जेवण जेवणं कठीण असतं. त्यातील उष्णता कमी होऊन ते कोमट झाले की जेवणाऱ्याला ते आल्हाददायक वाटतं. शरद ऋतूमध्ये पाऊस थांबलेला असतो त्यामुळे गंगेत नवीन पाण्याची भर पडत नाही.
त्यामुळे वर्षाकाळी दुथडी भरून वाहणारी गंगा शरद ऋतूत शांत सुस्थिर होते. गीतगायन थांबले की साथीची वाद्यही थांबतात, शांत होतात. तसा तो योगी शांत अवस्था प्राप्त करतो. अशी जी शांत अवस्था, त्या अवस्थेलाच आत्मसाक्षात्कारातील प्रसन्नता असं म्हणतात. योग्याला अशी अवस्था प्राप्त होते. ती अवस्था प्राप्त झाली की त्याला आपले परके हा भेद उरत नाही. त्यामुळे कशाविषयी दुःख व आनंद ही गोष्ट त्याच्या बाबतीत संभवतच नाही. त्यावेळी सर्वत्र आत्मबुद्धी झालेली असते. ब्रह्मसाम्य भावाची भरती आलेली असते. त्यावेळी एखाद्या गोष्टीविषयी दुःख होत नाही अथवा एखाद्या गोष्टीची प्राप्तीची इच्छाही राहत नाही. सूर्य उगवला की सर्व नक्षत्रे आपापले वेगळे तेज हरवून बसतात. त्याप्रमाणे आत्मानुभव उदित झाला की भूतभावांचा लोप होऊन त्या योग्याला सर्वत्र स्वरूपाचा साक्षात्कार होतो. पाटीवरील अक्षरे पुसून टाकावी, त्याप्रमाणे आत्मानुभवामुळे भूत भिन्नता लोप पावते. त्याच्या दृष्टीला भूते गोचरच होत नाहीत. अन्यथा ज्ञान असते तोपर्यंत जागृती, स्वप्न, सुषुप्ती या अवस्था असतात. आत्मसाक्षात्कार झाल्यावर त्या अवस्था सुद्धा अव्यक्तात लीन होतात. बोध जसा जसा वाढत जाईल तसे तसे अज्ञानही पूर्ण बोधात नाहीसे होते. ही गोष्ट ज्ञानदेव विविध दृष्टांतांनी स्पष्ट करतात. तो भाग आपण उद्या पाहू.